नमस्कार मंडळी. हे बघा, माझं आजोळ आहे हे. आजोळ पठाण मांडवा. मी माझ्या आजोळी आले आणि बऱ्याच दिवसांनी आले. आता मामा-मामी नाही राहिले, पण मामाची मुलं आहेत. मुलगा आहे एक, तो शेतात राहतो आणि मी त्यांना भेटायला शेतात चालले. आणि बघा, जाण्याची वाट मात्र चांगली नाही आहे. असल्या चिखलातून जावं लागेल आता मला. खूप कसरतीचं काम आहे, आपल्याला सवय नसते. ज्यांना सवय आहे ते जातात अशा चिखलातून. पण मला आता खूप सांभाळून जावं लागणार आहे ह्या चिखलात. पण निसर्गरम्य वातावरण आहे इथं. अगदी काय म्हणूया तुम्ही, आता मी तुम्हाला बोलता बोलता थोडंसं सांभाळून जावं लागेल, नाहीतर काय होईल माहिती आहे का? बघा कशा चिखल आहे. मी जर घसरून पडले ना तर वाट लागेल अक्षरशः. तर खूप सांभाळून जावं लागणार आहे. वातावरण अगदी म्हणजे काय सांगू तुम्हाला, हे माझं आजोळ आहे ना, माझ्या मामाचं गाव, ते आहे डोंगरात. हे बघा, पूर्ण डोंगर झाडी आहे. हे बघा तुम्हाला दाखवते. पूर्ण डोंगर झाडी. खूप करमतं इथे आणि मस्त आहे. सीताफळाच्या दिवसात तर एवढे सीताफळं येतात मला. म्हणजे माझी मावशी पण गावातच राहते, तर माझ्या मावशीच्या सुनेने कुंकू लावलं येताना. आपल्याकडे कसं घरी कुणी आली सुवासीन तर जाताना तिला हळदी कुंकू लावायची पद्धत आहे. कोणी साडी नेसवतं, कोणी ब्लाऊज पीस घालतं. सो मला त्यांनी ब्लाऊज पीस घातला आणि मला हळदी कुंकू लावलं, त्यामुळे माझ्या कपाळावर खूप मोठं कुंकू आहे. छान वाटतंय ना? हे बघा, ही माझी आई आहे. माझी आई पुढे चालते पिशवी घेऊन. पिशवीत त्यांना काय 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 घेऊन जाते. भेटायला जाण्यासाठी जातो आहे आम्ही. आणि पूर्ण असं नदी ओढ्यातून रस्ता काढत काढत चाललो आहे आम्ही. ही माझी आई आहे. आई माझी थकली आहे आता खूप. ही माझी आई. असं आहे. तर चाललो आहे. पण इथे नदी आहे, तर त्या नदीचं पाणी आटलं आहे. मी लहानपणी यायची ना तर भरपूर पाणी असायचं. पण आता काय, हल्ली पाऊस काळ कमी असल्यामुळे हे बघा, ही नदी होती. सगळे दगडधोंडे आहेत. आता राहिलं नाही पाणी. पण पूर्वी पाऊस काळ असायचा ना, भरपूर पाणी असायचं. खरं सांगते तुम्हाला, एवढं पाणी असायचं ना, मजा यायची. आम्ही पोहायचं वगैरे इकडे येऊन. आता ती मजा नाही राहिली. पण शेवटी डोंगर आहेत, तर डोंगरची झाडी, डोंगरात फळं असतात. फळं म्हणजे सीताफळ आणि करवंद, बरंच काही असतं. सो आता मी त्यांच्या शेतात गेल्यावर त्यांच्या शेतात काय असेल त्याचा व्हिडिओ बनवते आणि टाकते मग तुम्हाला. बाय.